यानंतर थेट जाऊयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवापूर गावात लाडकी बहीण योजनेचे खोटे फॉर्म भरून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला जातोय। तर खोटे फॉर्म भरून घेणारी व्यक्ती शिंदे सेनेची संबंधित असल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलाय। दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणेंनी असा प्रकार घडला असेल तर थेट पोलिसात तक्रार करावी असा सल्ला दिलाय। निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींना योजना सांगून मतं घेण्यात आली। दुर्दैवाने त्यानंतर झालेल्या अनेक महिलांचे पैसे बंद झालेले आहेत। अनेक महिला ह्या लाभांपासून वंचित आहेत आणि ई-केवायसी करा, हे करा आणि त्यांना पद्धतशीरपणे त्यांना बेकायदेशीर ठरवलेलं आहे। दुसरीकडे आज निवडणूक आली की या जे अर्ज अवैध झाले अशांना पुन्हा अर्ज भरण्याचं आणि कोणत्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे कार्यकर्ते करत होते तिथल्या ग्रामस्थांनी त्या कार्यकर्त्यांना पकडून दिलं आणि त्यांची पोलखोल केली आहे। आता कोण एखादा कुठलं तरी एक्झाम्पल घेऊन उदाहरण घेऊन मी ते पोस्ट अजून बघितलेली नाही म्हणून त्याच्यावरती अधिकृतपणे मी काय बोलू शकत नाही। पण काही ह्यांच्यातले कोण जे उभाटातले रिकामटेकडे आहेत ते दिवसभर काही ना काहीतरी शोधत असतात, तयार करत असतात। हे तयार केलेलंही असू शकतं, त्याचं ऑथेंटिसिटी बघावी लागेल की हे खरोखरच ऑथेंटिक आहे का, असं काय झालं आहे का, त्याचा तपास घेतील। आणि जर काही चुकीचं झालं असेल तर पोलीस यंत्रणा आहेत, शिक्षा देणारी यंत्रणा आहेत, ते त्यांचं कारवाईचं काम करतील।